तुम्हाला मी परवाच म्हटलं होतं 4:30 ते 6 आमच्याकडे कीर्तन चालू असतं.
राम
वंदन भक्ती आज सांगणार आहे. अर्चन भक्तीच्या पुढची भक्ती आहे ती वंदन भक्ती. म्हणजे वंदन भक्ती झाल्याशिवाय कुठलीही भक्ती पूर्णतेला जात नाही. म्हणून वंदन भक्ती सुद्धा अत्यंत श्रेष्ठ सांगितली. सातवी भक्ती ते वंदन, सातवी भक्ती ते वंदन, सहावी भक्ती ते वंदन, देवासी करावे नमन, संत साधू सज्जन नमस्कारित जावे. सहावी भक्ती म्हणजे देवाला वंदन करणे. साधू सज्जन संत यांना नमस्कार करीत जाणे म्हणजे वंदन भक्ती आहे. मग मुख्यतः असं सांगितलं जातं की कोणाला जास्तीत जास्त नमस्कार करावे. म्हणजे सगळ्या देवांना करावेच, पण त्यातल्या त्यात जसं आपलं एखादी व्यक्ती लाडकी असते त्यातल्या त्यात तिच्या जवळ आपण बसतो, तसं कोणत्या देवाला नमन करावं असं सांगितलंय. शंकर शेषशायीच मार्तंडो ब्रह्मस्तथा एतेषां दर्शनं पुण्यं नित्यनेम विशेषतः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. म्हणजे शंकर भगवान, शेषशाही विष्णू भगवान, मार्तंड म्हणजे सूर्यनारायण आणि हनुमान, या चौघांना तरी दररोज आपलं वंदन झालं पाहिजे. मग ह्याचं विशेषता असं आहे की ह्याच्यातला सूर्यदेव आपल्याला म्हणजे पंचायतनं जे देव सांगितलेले आहेत त्याच्यामधले आपल्याला शंकर दिसत नाही, विष्णू दिसत नाही, गणपती दिसत नाही, अंबा दिसत नाही, पण सूर्य दिसतो. म्हणून सूर्याला दररोज वंदन करा असं सांगितलं. आणि शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा ते बरोबरच आहे ना. आता डॉक्टर सांगितल्यावर लोक जातात, पण पूर्वीच्या काळी ते सहज होत असे. पूर्वीच्या काळी सूर्योदयाला सगळे पुरुष उघड्या अंगाने शेतावर जात असत. सहजच तुम्हाला डी जीवनसत्व मिळत होतं ना. म्हणजे सकाळच्या सूर्याकडे जर तुम्ही 5-7 मिनिटं टक लावून बघितलं तर तुमची दृष्टी ही चांगली होती. पण आज आपल्याला दिसतं सिनियर केजी मधल्या मुलांना चष्मे आहेत. याचं कारण सांगितलेलं आहे. पूर्वीच्या बाळंतिणीच्या खोलीत का काळोख्या असायच्या? कारण ते चर्मचक्षू अत्यंत कोमल असतात, म्हणून खोल्या अंधाऱ्या असत. आणि म्हणून आज आपल्याला काय दिसतं, 80-80 वर्षाचे जरी आपले आजोबा बघितले तरी त्यांना चष्मे नाहीये. कारण सहजच बघा, आपण दिवे गेल्यानंतर आपल्याला एकदम अंधार वाटतो, पण आपल्याला थोडं थोडं दिसायला लागतं की नाही नंतर. तसंच आहे. पण आज बाळंतिणीच्या ऑपरेशन थिएटर मध्ये एवढाले दिवे लावलेले असतात की ती दृष्टी क्षीण होऊन जाते. म्हणून तर आजच्या पिढीने तर सूर्याकडे बघायलाच पाहिजे. पण हल्ली गगनचुंबी इमारती झाल्यामुळे सूर्य दर्शनच दिवसामध्ये होत नाही. आपण तळेगावकर भाग्यवान आहोत की सूर्य दिसतोय तरी आपल्याला. पण असं सूर्याला नमन करावं, भगवान विष्णूंना करावं आणि हनुमंताला करावं. या 4 देवांना तरी दररोज वंदन करावं. आणि आपली ही दिनचर्या जी आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला आखून दिलेली आहे ती सुद्धा वंदनापासून सुरुवात होते. बघा, आपण उठल्या उठल्या पहिलं काय करतो? कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तु गोविंदम, प्रभाते करदर्शन. अहो, या सगळ्या देवता इथे आहे, त्या कल्पून आपण त्याचं दर्शन घ्यायचंय. अहो, इथे जर आपण हात जोडले तर चंद्र दिसतो की नाही? फक्त नमाजातच दिसतो असं नाही, आपल्याला पण त्याचं दर्शन आहे. कारण ह्या देवताच आहे. आणि आपण दिवसभर ज्या हातांनी कर्म करणार आहोत
त्याला सुद्धा वंदन करायचं आहे, कारण हात नसले तर आपल्याला पोटा पाण्याला काही मिळणार नाही. म्हणून त्या त्या देवता तिथे कल्पून आपल्याला ते वंदन करायचं. आणि दुसरं वंदन सांगितलंय, समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडली विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वती. भूमीला वंदन करायला सांगितलंय, कारण दिवसभर आपण तिच्यावर उभे राहणार आहोत, तिच्यावर सगळं कार्य करणार आहोत. म्हणून तुला उठल्याबरोबर वंदन आहे. किती आपली संस्कृती श्रेष्ठ आहे. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ज्या महत्वाच्या आहेत पण त्या आपल्याला दिनचर्येमध्येच सांगितलेल्या. म्हणून वंदन करणं हे अत्यंत श्रेष्ठ सांगितलेलं आहे. का सांगितलंय? समर्थ म्हणतात, नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे. अहो, नमस्काराने तुमच्या अंगी सहजच नम्रता येते. तुमच्या मनातले जे विकल्प आहेत ते तुमचे नाहीसे होतात. म्हणून तुम्हाला नमस्कार करायला आपल्या संस्कृतीने सांगितलेला आहे. मग असे हे नमस्कार आपण जर नीट निरीक्षण केलं ना तर आपल्याला सुद्धा कळतं की आपण किती वेळा दिवसातनं नमस्कार करतो. म्हणजे हे जे भाविक लोक आहेत ना त्यांच्याबद्दल मी बोलते, का नास्तिकांबद्दल नाही. दुसरं पूजन आपल्याला आपल्या चुलीचं करायला सांगितलेलं आहे. चुलीला सुद्धा दररोज रांगोळी काढावी. तिथे अन्नपूर्णा आहे, तिला आवाहन करावं की लक्ष्मीबाई वाढायला या, अन्नपूर्णाबाई स्वयंपाक करायला या आणि जनार्दन स्वामी जेवायला या. बघा तुम्ही हे करून कधीही आपल्याकडे तोटा होत नाही. एखाद दिवशी पाहुणे अचानक आले तरी आपली बाजू उघडी कधी पडत नाही. पण हे सगळं श्रद्धापूर्वक करायला पाहिजे. पूर्वीच्या काळी पोतेला एकदा चुलीवर घातलं की तिला पुन्हा प्रज्वलित करत नसत, ती एकदम सकाळी. किंवा आता आपण मोठी मोठी कार्य करतो तेव्हा सुद्धा आपण या अन्नपूर्णेचं चुलीचं पूजन करायचं. म्हणून गोंधळ्यात सुद्धा हे पूजन केलं जातं. म्हणून एवढ्यानी लोक तिथे जेवून जातात आणि तोटा येत नाही. म्हणून चुलीला वंदन करायला सांगितलं. आता प्रत्येक जण आपलं जे दैवत आहे त्याला सुद्धा वंदन करतो. आता वादक आहेत ते तबल्यावर बसलेत, पेटीवर, आपण पहिलं त्याला वंदन करतो का? आम्ही सुद्धा या गादीवर येताना या गादीला वंदन करतो, श्रोत्यांना वंदन करतो. म्हणजे प्रत्येक पावलागणिक आपण प्रत्येकाला वंदन करत असतो. फक्त ते रुटीन झाल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. सकाळी उठल्यानंतर सुद्धा देवाला नमस्कार आपण करतो, तेव्हा वक्रतुंड महाकाय गणेशाचं पूजन आहे, वंदन आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी, अगदी नाटक जरी असलं तरी नांदी हे नमनच आहे. म्हणून एक सुप्रसिद्ध नांदी थोडीशी म्हणते, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, विस्मयकारा
आपापल्या आराध्य दैवताला हे वंदन करण्याची पद्धत ही आपल्याकडे आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या माता पित्यांना दररोज सकाळी वंदन करावे. आपला दिवस चांगला होतो. कारण आपल्याकडे ही नमस्काराची पद्धत आहे. पण आज आपण आपली पद्धत सोडून दिली. पूर्वी आपण राम राम असं म्हणून हात जोडून राम राम म्हणत असतो. पण आज काय करतो? हाय हॅलो असं म्हणतो. पण हाय हाय करायची पद्धत आली. आता वेळ आलीये. कोरोनाने करायला लावलं की नाही हाय हाय. सगळेजण हस्तांदोलन सोडून नमस्कार करताय. म्हणजे शेवटी आपलीच पद्धत चांगली आहे की सहजच कोणाचा संपर्क होणार नाही, पण अभिवादन केलं जाईल. हे दोन्ही हेतू ह्यातून साध्य होतात. म्हणून आपण परदेशी सगळं वाईट आहे असं नाहीये, पण आपलं चांगलं काय ते का सोडायचं आपण? हे पुढच्या पिढीला आपण सांगायला पाहिजे. कारण चांगल्या गोष्टी सतत सांगायला लागतात. म्हणून हे सतत सांगायला पाहिजे. नाही मुलांना कळलं की नमस्कार कर असं सांगायला लागतं हल्ली, पण सांगायचं. त्यांना नाही ना कळत, सांगायला पाहिजे. आजकाल बघा असं बघतात की नाही की नवरा नवरी नमस्कार करायला येतात. अगं सगळ्यांना मिळून एकच कर. कशाला? वापरू देत की जरा 4 मिनिट. अहो नमस्कारासारखं पुण्य नाहीये, पण हे जाणतच नाही. अहो नमस्काराने आयुष्य वाढतं, बुद्धी वाढते, बल वाढतं. मग हे तुम्हाला पुढच्या पिढीला द्यायचं नाहीये का? तिथे कशाला कामचिम कुमचिम करायचं? चांगले तरुण धडधाकट असतात, वाकू दे 4 वेळा कमरेमध्ये. नाहीतरी त्या खुर्चीत बसून सारखे बसलेलेच असतात. पण हे लक्षात घेत हल्ली नमस्काराची पद्धत आपल्यासारखी नाहीच आहे बरं. कुठेतरी गुडघ्याला हात लावतात. का गुडघ्याला हात लावतात मला माहिती नाही, पण गुडघ्याला कशासाठी हात लावायचा? आपल्याकडे नमस्काराची पद्धत सांगितलेली आहे की जमिनीवर वाकून नमस्कार करावा. याच्या मागे सुद्धा शास्त्रीय दृष्टिकोन आहे की आपल्या भ्रूमध्यामध्ये आकाश तत्व आहे आणि पावलामध्ये भूमी तत्व आहे. जेव्हा आपण वागतो तेव्हा हे वलय पूर्ण होतं आणि ती ज्याला आपण नमस्कार करतो, वंदन करतो, त्याच्यातून ती शक्ती आपल्यामध्ये संक्रमित होत असते. ती गुडघ्याला नमस्कार करून होत नाही. म्हणून वाकून नमस्कार करा. कित्येक जण असं करतात की आपल्याकडे स्त्रियांनी नमस्कार करायची सुद्धा पद्धत आहे की परपुरुषाच्या पायाला हात लावून नमस्कार करायचा नाहीये. पण सगळे जण आता की त्याचे पायच धरतात काय. असं करू नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्या जे शास्त्र रूढी सांगितले ते त्या योग्य आहे. मग असे हा नमस्कार जो आहे तो अत्यंत श्रेष्ठ सांगितलेला आहे. मग नमस्कारामध्ये सुद्धा 3 प्रकार पडतात. एक म्हणजे दंडवत, म्हणजे दंड, शाखेचा दंड माहिती असेल सगळ्यांना. तो जसा टाकल्यावर पडतो तसं जर आपण नमस्कार केला त्याला दंडवत असं म्हणतो. लोटांगण म्हणजे हातातला तांब्या जसा पडेल गडगडत तसं आपण जर एखाद्या आपल्या गुरूंना किंवा आपल्या जे वंदनीय व्यक्ती आहेत त्यांना जर असं नमस्कार केला तर त्याला लोटांगण असं म्हटलं जातं. या नमस्कारामध्ये सुद्धा अनेक भाव असतात बरं का. म्हणजे अगदी हात टेकले तुझ्याकडे म्हणजे असा आपण नमस्कार करतो त्यातला आता भाव वेगळा आहे. नंतर पुढे पुढे करून या 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 याच्यामध्ये काहीतरी तुमचं कार्य आहे आणि त्या माणसाकडून ते करून घ्यायला हवं आहे म्हणून तुम्ही असा नमस्कार करता. माझी आई असं म्हणायची, जो अतिशय विनाकारण वाकून नमस्कार करतो ना तो आतल्या गाठीचा आहे असं समजावं. विनाकारण नम्रता ही तुमच्या देहबोलीतनं कळते आणि नम्रतेने वंदन करायचंय. आणि असं जर आपण वंदन केलं तर आपल्याला समोरच्याकडून सुद्धा तसाच लाभ होतो. बघा आपण आपल्याकडे एक म्हणतात की नमस्कार कृपाचा आशीर्वाद लाखाचा. म्हणजे नमस्काराला काहीही तुम्हाला द्रव्य लागत नाही
किंवा सामुग्री लागत नाही. आता काल आपण पूजेमध्ये किती सामुग्री बघितली, पण वंदन भक्तीला लागतं का हो काही? हात तुमच्याचकडे आहे, मस्तक तुमच्याचकडे आहे. त्यानंतर आपल्याकडे एक हात जोडून, छातीशी हात जोडून पूर्णपणे आपली बोटं जुळवून आणि आपल्या हातांची स्थिती अशी जर असली तर त्या नमस्काराने आपल्या देहाचा जो कोन होतो त्या कोनाने आपल्या मेंदूच्या ज्या तंतू आहेत ते उत्तेजित होतात. म्हणून असा नमस्कार करू नये. आपल्याला नमस्काराची जी पद्धत सांगितली ती तेवढ्यासाठी सांगितली. मग प्रकार सुद्धा 3 प्रकाराने आपण वंदन करू शकतो. म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक असे 3 नमस्कार आपण करतो. मग ह्याच्यामध्ये सुद्धा उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे प्रकार आहेत. मग यातला उत्तम कुठला प्रकार आहे तर कायिक नमस्कार जो आहे तो श्रेष्ठ सांगितलेला आहे. मग कायिक नमस्कार करायचा आहे. हल्ली दंडवत लोकांना अहो घालताच येत नाही. गुरुजींना लांब नमस्कार घाला असं सांगायला लागतं. पण कायिक नमस्कार जो आहे ना तो नमस्कार कसा असावा? पुरसा शिरसा वचसा दृष्ट्या मनसा वचसा तथा पदभ्याम जानुभ्याम कराभ्याम प्रणामोऽभ्यस्तमुच्यते. म्हणजे आपलं अष्टांग हे जमिनीला टेकलेलं पाहिजे. आज आपली वक्षस्थल टेकत नाही, पोट टेकतं बरं का, कारण पोट मोठं झालेलं आहे. सूर्य नमस्कारासारखा हा नमस्काराचा व्यायाम नाहीये दुसरा. काही जिमला पैसे भरायला लागत नाही, हा घरी करता येतो. पण घरी केलेलं चालत नाही. हल्ली जिम मध्ये आम्ही 1.5 वर्षाचे पैसे भरून आलेलो आहोत. सासूबाईंना पटलेलं आहे. आज मग माझ्या मुलांनी पैसे भरून आले, 8,000 भरून आलाय 1.5 वर्षाचे. असं जे आम्हाला दिसतं ना ते इथे बोललं जातं. मग ते मुलाचं असो, जावयाचं असो, शेजाऱ्याचं असो. पण घरी सूर्य नमस्कार घालायचे म्हटलं कारण फुकटाची किंमत नाही ना. पण असा जर नमस्कार आपण घातला तर ते आपल्याला शरीराला सुद्धा चांगलं आहे. नंतर वाचिक नमस्कार आपण नुसतं जो करतो राम राम याला वाचिक नमस्कार म्हणतात. आणि मानसिक म्हणजे मनामध्ये. आता जाताना स्कूटरवरनं जातात तर का लोक, देव दिसना देऊळ काय करतात काय नाही. अरे तुम्हाला करायचा ना नमस्कार, मग तुम्ही उतरा, 2 मिनिटं लवकर निघा, देवापुढे जा. देवळाच्या दारात उभे राहतात, चप्पल काढली तर काढली, असं करू नये. जे तुम्हाला करायचं आहे ते नीट करा. म्हणून नमस्कारे कृपा उत्संबळे. तुम्ही जर गुरूंना शरण गेलात, नमस्कार केला तर त्यांची कृपा उत्संबळून येते बरं. म्हणून कितीही आपण गुन्हा केला असला आणि जर त्या व्यक्तीला आपण नमस्कार केला तर त्यांचा राग सुद्धा शांत होतो. नवे नवे ते क्षमा सुद्धा करतात. एवढी ताकद या नमस्कारामध्ये आहे आणि वंदन भक्तीमध्ये सांगितलेली आहे. मग ज्या वेळेला आपण गुरूंच्या चरणावरती मस्तक ठेवतो त्यावेळेला काय होतं तर त्यांची शक्ती ही शिष्यामध्ये संक्रमित होते. कारण आपण खाली वाकलो. बघा आपल्याला घरातलं उदाहरण देते की आपण पंपाने पाणी वर चढवतो, खाली यायला पंप लागतो का? शक्ती लागते का? म्हणजेच ती शक्ती तर तुमच्याकडे संक्रमित करायची असेल तर तुम्हाला नत व्हायला पाहिजे. म्हणून पूर्वीच्या वेळी लोकांना सांगायलाच नको म्हणून देवळाची दरवाजे गुटके असत बघा की तुम्ही सहजपणे वाकून जा. घराचे दरवाजे सुद्धा लहान असत आणि जर तुम्ही नम्र नाही झालात बसती टेंगळ येणारच तुम्हाला. म्हणजे सहजगत्या कसं लोकांकडनं करता येईल ही आपली संस्कृती. मग ह्या वंदन भक्तीनी जर आपल्याला सगळ्या शक्ती संक्रमित होत असतील तर आपल्याला फुकटचा नमस्कार करायला काय अर्थ आहे, काय प्रश्न आहे? म्हणून नमस्कार नक्कीच करा.
सगळे संत एकमेकांच्या पाया पडतात ते त्याच्यासाठी. मग आता जसं नमस्कार आई वडिलांना करावा, देवांना करावा, द्विजाला करावा, गाईला करावा, असं जसं सांगितलंय ना, तसं या नमस्काराने काय काय झालेलं आहे. अनेक गोष्टी ह्या नमस्काराने होतात, ह्या वंदन भक्तीने होतात. पैठणमध्ये एक ग्रस्त होते, ते नेहमी दंडवत घालत असत, म्हणून त्यांना दंडवत स्वामी असं म्हटलं जात असत. पण जिथे गाव आहे तिथे कुचरोटा असतोच, नास्तिक लोक असतातच, त्रास देणारी लोक असतात. आणि त्या पैठणमध्ये एक गाढव मरून पडलं आणि त्या लोकांनी सांगितलं की तुम्ही म्हणता ना की सगळ्या ठिकाणी जे जे भेटे भूत ते मानावे भगवंत, मग हे सुद्धा भगवंतच आहे ना, मग त्याला पण करा तुम्ही नमस्कार. पण कुठलाही विकल्प मनात न आणता त्या दंडवत स्वामींनी त्या मेलेल्या गर्दभाला नमस्कार केला, दंडवत घातला आणि ते गाढव गर्दभ जिवंत झालं. कारण त्यांची तपश्चर्या एवढी होती दंडवत घालून, म्हणजे इतकं सामर्थ्य. जे मगाशी जसं मी म्हटलं की आयुष्य वाढतं, तसं त्या गर्दभाचं आयुष्य ह्यांनी नमस्कार केल्यामुळे वाढलं. त्याप्रमाणे हाच नियम भगवंतांनी द्रौपदीला सांगितलाय. ज्यावेळी दुर्योधन भीष्मांना म्हणाला की तुम्ही नुसते माझ्याकडनं लढताय आणि एक सुद्धा पांडवातला मेला नाहीये, तुम्हाला कशाला आम्ही सेनापती करायचो, आणि असं उपरोधिक बोलल्यामुळे भीष्मांनी प्रतिज्ञा केली आहे की उद्या मी सगळी पृथ्वी निष्पांडव करीन. आता ही गोष्ट रात्री घडली, पण सगळं सैन्य कृष्णाचं असल्यामुळे ही बातमी अर्थातच पांडवांना कळली. आता पांडवांना कळलीये काय करायचं, उद्या सगळी पृथ्वी निष्पांडव होणार. आणि मग द्रौपदी कृष्णाकडे जाते. कृष्ण झोपलेला असतो, ती म्हणते तुला झोप कशी लागतीये, मी इथे एवढी दुःखी आहे की उद्या माझे 5 पती हे जिवंत राहणार नाहीये, काय करू. आता मी माझा सगळा भार तुझ्यावर टाकलेला, असं अनन्य शरण जाणं म्हणजेच वंदन करणं. आणि मग भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणताय की मी सांगीन ते करशील, तुला आत्ता माझ्या बरोबर यावं लागेल. कुठे विचारायचं नाही, कसं विचारायचं नाही. आणि श्रीकृष्णाने अंगावरती कांबळं घेतलंय आणि अंधाऱ्या रात्री द्रौपदीला घेऊन तो निघाला. वाटेमध्ये अक्षरशः या प्रेतांचा चिखल पडलेला होता, रक्त वाहत होतं, रक्ताच्या नद्या वाहत होत्या आणि शस्त्र पडलेली होती. द्रौपदीला अनवाणी चालता पण येईना. कृष्णा आता किती लांब जायचंय रे, मला चालता सुद्धा येत नाही. म्हणून स्वतःचे जोडे तिच्या पायात दिले भगवंतांनी आणि आपण स्वतः अनवाणी चालतो. आणि होता होता भीष्मांचं महाल आलेला आहे, ती राहुटी आलेली आहे आणि भगवंत तिला सांगतायत की आता तुला आज जाऊन काय करायचंय, तर त्यांना वंदन करायचंय. मी आत येऊ शकत, कारण भीष्मांनी काही अटी घातलेल्या होत्या की मला कोण कधी भेटायला येणार. तर स्त्रियांना पूर्ण 24 तास भेटायला परवानगी होती. त्यामुळे कृष्ण म्हणतो मी नाही आत येणार, आता आत जाऊन तुलाच करायचंय काय करायचंय. आणि कोणाबरोबर आली असं विचारते तर सांगू नकोस. आणि आत गेली. सकाळची वेळ होत आली होती, ब्राह्म मुहूर्त होता आणि ध्यान धारणेला बसलेले आमचे भीष्म मुखानी नामस्मरण करत होते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. नामस्मरणात तन्वीन झालेले, नेत्र मिटलेले
आणि द्रौपदीने आज जाऊन नमस्कार केलाय आणि काकणं वाजलीये. बघा बांगड्यांचा किती लाभ आहे, पण आज बांगड्या घालत नाही. आणि बांगड्या वाजलीये म्हणजे कोणीतरी सौभाग्यवती आलीये म्हणून मुखातून आशीर्वाद दिलाय, सौभाग्यवती भव. आणि मग द्रौपदी विचारते की सकाळची प्रतिज्ञा खरी का आत्ताचा आशीर्वाद खरा. तेव्हा भीष्माने डोळे उघडले की तू इथे कशी आणि तुला कोणी इथे आणलंय. कारण हे कृष्णाशिवाय काम नाही हे भगवंतांनी हे भीष्मांनी ओळखलंय. आणि कृष्णाने तिला सांगितलं होतं, विचारलं तर सांग माझा जोडे राखा आलाय. म्हणून ती सांगते मी जोडे राख्याबरोबर आली. म्हणून भीष्म म्हणाले चल बाहेर, मला दाखव तुझा तो जोडे राखा. आणि खरंच जोडे राखा होता की नाही. 5 जोडे त्यांनी केलेत ना, राखलेत 5 जोडे, नुसत्या चपला धरल्या नाहीये. 5 पांडव आणि द्रौपदी यांचे जोडे त्यांनी राखले म्हणून त्यांनी जोडे राखा हा शब्द वापरला. म्हणजे एका साध्या नमस्काराने काय घडू शकतं हे आपल्याला ह्या दृष्टांतावरून कळतं. मग असा वंदन जर आपण भावपूर्ण केलं तर आपल्या आयुष्यात सुद्धा असं होऊ शकतं. त्याशिवाय ज्ञानेश्वर माऊलींच्या मातेनी रुक्मिणीबाईंनी की नमस्कार केलाय. त्यांच्याकडे विठ्ठलपंत गेलेले होते आणि ते संन्यास घेतला होता. त्यांना नमस्कार केलाय आणि त्यांना पुत्रवती भव असा आशीर्वाद मिळालाय. आणि पुढे त्यांनी सांगितलेल्या खाणाखुणा म्हणून बघून विठ्ठलपंत म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपल्याकडे आलेला जो विठ्ठल आहे तोच हिचा पती आहे म्हणून पुन्हा त्यांनी पाठवलं. आणि पुढे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई पुत्र त्यांना झाले. म्हणजे नमस्काराने लीनता घडे, तुमच्या अंगामध्ये नम्रता येते, विकल्प जातात. म्हणून अशांना आपण नमस्कार करावा. वंदन भक्ती अत्यंत श्रेष्ठ सांगितलेली आहे. मग अशी वंदन भक्तीची अनेक उदाहरणं आहेत की पूर्वरंग खूप लांबत जाईल. म्हणून थोडक्यात सांगते की आपण आता वंदन का करावं, कोणाला करावं हे बघितलं, पण कोणाला करू नये हे पण सांगितलं का. मग कोणाला करू नये की जे संतांची निंदा करतात त्यांना वंदन कधीही करू नये. नंतर जो जेवत असेल त्याला वंदन करू नये, कारण त्याचं वंदन फक्त आपण श्राद्ध पक्षाला करतो. म्हणून आपण कोणी जेवताना वंदन करू नये. कोणी झोपलेला असेल तर वंदन करत नाही. नंतर जर आपल्यापेक्षा लहान असेल तर त्याला वंदन करत नाही. पण जर तो बुद्धिमत्तेने ज्ञानाने जर मोठा असेल तर त्याला वंदन करावं. ते वंदन त्याच्या ज्ञानाला आहे. म्हणून चांगदेवांनी सुद्धा वंदन केलं की नाही ज्ञानेश्वर माऊलींना. 1400 वर्षाचे चांगदेव आणि 16 वर्षाचे ज्ञानदेव. म्हणजे ते वंदन होतं ते त्यांच्या ज्ञानाला होतं. आणि सर्वाभूती परमेश्वर असं आहे म्हणून सर्प, विंचू, साप यांना स्पर्श करून कधी वंदन करू नये, थांबून दुरून करावं असं तुकोबा सांगतात. सर्प विंचू नारायण दुरून पूजावे. त्यानंतर दुर्जनम प्रथमम वंदे असं सांगितलेलं आहे की सज्जन रागवणार नाहीत, दुर्जनांना आधी नमस्कार करा. आणि देवालयामध्ये सुद्धा देवापुढे दुसऱ्या म्हणजे लोकांना नमस्कार करू नये, कारण देवाचं सामर्थ्य हे श्रेष्ठ सांगितलं. देवापेक्षा कोणी मोठा आहे का. म्हणून ह्या गादीवरती तुम्ही मला नमस्कार करता तो मी नारद मुनींना पोहोचवते, कारण तो ह्या गादीला नमस्कार, तो मला नाहीये. म्हणून असे नमस्कार आपल्या पत्रामध्ये सुद्धा बघा आपण लिहितो ऋण सावी. म्हणजे पत्रामध्ये सुद्धा आपण साष्टांग दंडवत घालतो. इतकं नमस्काराला आपल्या संस्कृतीमध्ये हे श्रेष्ठत्व सांगतो. नुसतं पत्र आपण लिहित नाही. मग असे हे नमस्काराचे जे प्रकार आहेत
तर त्या प्रकाराने, कारण आपल्याकडे जर आपल्याला समोरच्या व्यक्तीचं ज्ञान मिळायला हवं असेल, त्यांचं सामर्थ्य मिळायला हवं असेल, सद्गुरूंची कृपा मिळायला हवी असेल, तर आपण वंदन भक्ती करावी आणि ते आपल्याला सहजगत्या मिळतं. म्हणून वंदन भक्ती सगळ्या श्रेष्ठ, सगळ्या भक्तींमध्ये श्रेष्ठ सांगितलेली आहे. म्हणून अशी वंदन भक्ती जर सगळ्यांनी केली तर भगवत प्राप्ती होते. मग ही अशी भगवत प्राप्ती कोणी केली ते आपण आख्यानात बघायचं. म्हणून मूळ पद्यामध्ये हनुमंतरायाचे तुकोबांना आज वंदन भक्ती सांगताय की काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू होता. अशी मारुतीरायांनी वंदन भक्ती केली स्वतः, म्हणून त्यांचा अधिकार आहे की ते तुकोबांना ती भक्ती सांगतायत. म्हणून मूळ पद्यामध्ये ते आपल्याला सांगतायत. एकदा भजन करूया.
बार्शी गावामध्ये जोगा परमानंद नावाचे संत होऊन गेले आणि अत्यंत वैराग्यशील अशी वृत्ती. त्यांचं नाव खरं म्हणजे जोगोबा, पण परमानंद नावाचे त्यांना गुरु लाभले आणि गुरु विषयी एक कृतज्ञता म्हणून जोगा परमानंद असं ते आपले नाव लावायला. अत्यंत वैराग्यशील वृत्ती असणारे, भगवंताची नामस्मरणाची सतत मुखामध्ये दिवस असो रात्र असो हे मुखाने नामस्मरण चालू असायचे आणि रामकृष्ण हरी हे जप त्यांचा सतत चालू असायचा आणि दररोज गावामध्ये भिक्षाटन करावं आणि आपलं कुटुंबाचं उदरनिर्वाह करावा अशी त्यांची वृत्ती होती की कुठेही संचय नाही. दररोज भिक्षा मागावी आणि तो उदरनिर्वाह करावा आणि त्यांचा असा एक नेम होता. नेम अद्भुत आचरी नेम अद्भुत आचरी दररोज गीतेचा एक श्लोक म्हणावा आणि दंडवत घालावा. कुठे प्रभूच्या राऊळामध्ये, पूर्वीच्या देवळांमध्ये पडव्या असत किंवा अंगण मोठं असायचं, तिथे दररोज मंदिरात जावं, सकाळी लवकर उठावं, ब्राह्मण मुहूर्तावर उठावं, आपलं सगळं अंधिक आवरावं आणि देवळामध्ये जावं, दररोज श्लोक म्हणावा, लोटांगण घालावं, दंडवत घालावा. असे गीतेचे 700 श्लोक आहेत आणि दररोज 700 नमस्कार हे जोगा परमानंद भगवंताच्या राबुडामध्ये घालत असतात. मग ऊन असो, वारा असो, पावसाळा असो, नेमामध्ये खंड नाही. आपण एक श्रावण महिनाभर जरी नेम केला तरी दमतो, सुटलो बाबा असं वाटतं, पण पटलेलं दिसते सगळ्यांना. पण हा नेम त्यांचा जन्मभराचा होता, त्याच्यामध्ये खंड नाही. आणि असेच एक दिवस हे गेलेले होते आणि श्लोक म्हणावा, दंडवत घालावा, श्लोक म्हणावा, दंडवत घालावा. आणि एक दिवस असं झालं की हा भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून एक येवल्याचा व्यापारी आला. कारण सगळेजण भगवंताचं दर्शन घ्यायला येतात आणि हा येवल्याचा होता. काय येवल्याचं प्रसिद्ध आहे? पैठणी. तर येवल्याचा हा व्यापारी असल्यामुळे पैठणी काठाचा असा भरजरी पितांबर त्याने भगवान श्रीकृष्णांसाठी आणलेला होता. भगवंताचं दर्शन घेतलंय आणि दर्शन घेऊन प्रदक्षिणा घातली, काही वेळ तिथे बसलाय आणि सहज लक्ष ह्या जोगोबांकडे गेलं. त्यांना असं वाटलं काय 4-5 घालत असतील, पण बराच वेळ बघताय पण यांचे नमस्कार थांबत नाहीये. श्लोक म्हणावा, त्यांना खाली बसता येते ना, श्लोक म्हणावा, दंडवत घालावा असं त्या व्यापाऱ्यांनी बघितलंय आणि त्याच्या मनात असं आलं की आपल्या जवळ अजून एक पितांबर आहे, तो आपण ह्या पितांबर ह्या गृहस्थांना द्यावा. आणि
म्हणून ते जोगोबांच्या जवळ जात आहेत. एका व्यापाराने देखून ऐशा निष्ठेस जोगोबांची निष्ठा बघितलीये आणि त्याच्या मनामध्ये अशी इच्छा झालीये की आपण ह्याला एक आपल्या जवळचा पितांबर देऊया. म्हणून ती पितांबराची घडी जोगोबांपुढे केली. ते म्हणतात अहो मला नको, तुम्ही त्या भगवंताला द्या ना. मला भगवंतांनी दिलेलं पुष्कळ आहे. हे संत असतात ना, जे आपल्याला लाभलंय त्याच्यामध्ये समाधान मानणारे असतात. पुन्हा पुन्हा जोगोबा सांगतायत की ही आमची फाटकी वस्त्रच आम्हाला चांगली आहे, पण हा काही व्यापारी थांबायला तयार नाही, तो ऐकायला तयार नाही. म्हणून जोगोबा त्यांना म्हणतायत पीतांबर जो देता मजसी नेसा तुम्ही देवासी. पीतांबर जो पीतांबर जो अहो तुम्ही पीतांबर भगवंताला नेता, ही कसा आहे हो? कट्टा कट्टा देह कसे अहो मी दट्टा कट्टा आहे, तुम्ही माझ्यापेक्षा भगवंताला हा द्या. किंवा तुम्हाला दान धर्म करायचा असेल तर मुक्या जीवांना द्या, त्यांना चारा द्या, गरिबांना दान द्या, मला नको. पण व्यापाराला मात्र वाटत होतं की आपण ह्यांनाच पितांबर द्यावा. आणि म्हणून शेवटी त्या व्यापाऱ्यांनी काय करावं की तुम्हाला या भगवान श्रीकृष्णांची शपथ आहे, तुम्ही हा घेतलाच पाहिजे. आणि म्हणून ती पितांबराची घडी त्यांच्या खांद्यावर टाकलीये. आता शपथ भगवंताची घातलीये आणि नाईलाज झालाय जोगोबांचा. तो पितांबर घेऊन घरी आले. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे उठले, सगळं अंगिक आवरलाय आणि देवळात जाताना असं मनात आलं की ज्या दंडवत वंदन सेवेमुळे वंदन भक्तीमुळे आपल्याला हा पितांबर मिळाला, तो पितांबर नेसूनच आपण आज वंदन भक्ती करूया. आणि म्हणून पितांबर नेसलाय आणि भगवंताच्या राऊळामध्ये आले आणि सुरुवात झाली धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असं सुरुवात झालीये आणि वंदन भक्ती सुरू झाली. पण भगवंत सुद्धा परीक्षा घेत असतो आणि अचानक मोठं वादळ सुरू झालं. मोठा पाऊस पडायला लागलाय, विजांचा कडकडाट सुरू झालाय. घोर किती गडगड गण गरजे, घोर किती देतात गण गरजे, घोर किती गडगड गण गरजे. जलधारांचा पूर लोटला, जलधारांचा पूर लोटला. तरी नभी पसरला, विद्युलतांचा ध्वनी कडकडला. काय करू म्हणजे घोर किती गडगड गरजे, घोर किती गडगड गरजे, घोर किती गडगड गरजे. मुसळधार पाऊस चालू झालाय आणि अंगणामध्ये सगळा चिखल झालाय आणि मनात येत आहे की आज नवीन पितांबर नेसलाय. म्हणून वंदन एक वंदन झालं की पितांबराचा चिखल पुसावा, पुन्हा श्लोक म्हणावा, नमस्कार घालावा. बघा मनात काय आलंय. कर्दम वस्त्रानाशिन, कर्दम वस्त्रानाशिन, भीती मणी म्हणून जगून नमन करीते मान. संख्या शब्द शतांची, संख्या शब्द शतांची, पूर्ण
चिखल हा वस्त्राला लागेल म्हणून आज जपून चाललाय वंदन भक्ती. बघा आपण कपड्याला किती जपतो. जरा इस्त्री नाही तर आपण ते कपडे घालत नाही, पण मनाला लागलेला मळ कधी दिसतो का आपल्याला? साने गुरुंच्या पुस्तकात आहे, त्यांची आई सांगतेय की श्याम, तुझ्या पायाला माती लागू नये म्हणून तू मला पदर पसरायला सांगितलास, पण जशी पायाला माती लागू नये अशी जशी काळजी घेतलीस तशी मनाला सुद्धा कधी मळ लागू देऊ नकोस. पण सामान्य मनुष्य मात्र असं करत नाही. हे संत असून सुद्धा यांच्या हातून ही कृती घडली. आणि आज वेळ झालीये 11ची, पण 700 नमस्कार घालून झाले नाहीये. आणि नेहमीप्रमाणे पोटाला भूक लागलीये आणि राहुळाच्या इथे बसले. मनात विचार करताय की आज असं का घडलं होतं? मोठा इतका पाप माझ्या हातून का घडलं? आता मी माझ्या देहाला काहीतरी शिक्षा करून घेणार. कोणते करू शासन भेटाया यदुनंदन, कोणते करू शासन भेटाया यदुनंदन, वासेश्वर सुराया हा अग्नी लावूया देवा, वासेश्वर सुराया हा अग्नी लावूया देवा, भेटाया यदुनंदन, कोणते करू शासन. मनात विचार करतायत की ह्या देहामुळे झालाय, मग आता माझी काया ही उपवासाने वाळवून घेऊ का हिमनगी जाऊन बसू तपश्चर्या करू, का पर्वतीने माझं शिर तोडून टाकू, असे नाना विचार त्यांच्या मनात येत आहे. की भगवंता मी चुकलो, माहित आहे की हे नश्वर आहे, तरी सुद्धा न मागता त्या व्यापाराने माझ्या खांद्यावर उडी घातली, म्हणून मी आज तुझ्या सेवेसाठी तो पद नेसला. पण क्षणाचा मला मोह झाला, म्हणून माझ्या देहाला मला शिक्षा करायची. आणि हा विचार मनात येईना, कारण मनामध्ये दुःख झालं की ते अश्रू रूपाने डोळ्यातनं बाहेर. किती खेद करीत नीर नयनी गेलो तुले ते धवा, असं त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायला. आणि समोर एक दृश्य दिसलंय की 2 वृषभांना जुंपून एक शेतकरी हा आपल्या शेतावर चाललाय. आणि अशी एक भयानक शिक्षा त्यांच्या मनामध्ये आली. आणि त्या शेतकऱ्याला जवळ बोलवताय आणि म्हणताय की हा पितांबर मी तुला देईन, सुदिव्य वस्त्र आहे, पण त्याच्या बदल्यात तू मला काय देशील? तर तुझे हे बैल मला थोड्या काळासाठी दे, आणि नुसते देऊ नकोस, तर त्याचा जो शिळेवटा म्हणजे त्याला ते बांधायचे लाकूड असतं म्हणजे नांगरासाठी, त्याला शिळवटा म्हणतात, तर त्याला माझे 2 पाय हे घट्ट बांधून ठेव. नुसते बांधून नको ठेवूस, तर आसूर बैलांच्या पाठीवरती ओढ असं सांगितलं. आणि तो सुंदर पितांबर बघितलाय आणि मान्य करूनही तो अविवेकी, त्याला सुद्धा त्याचे परिणाम काय होतील त्या सुदिव्य वस्त्रामुळे कळलं नाही. आणि त्यांनी जोगोबांचे पाय त्या शेवट्याच बांधले आणि आसूड ओढलाय मात्र. आणि बैल जे सुसाट सुटले, बैल बुजोनी पडाले, बैल बुजोनी पडाले, जोग्याचा देह रक्त बंबाळ. अहो बैल वेगाने धावताय आणि त्याच्या मागे यांचा देह हा खाच खड्ड्यातनं, दगडांवरनं, काट्या कुट्यातनं जातोय आणि सगळा देह हा देह रक्तबंबाळ. अहो प्राण कंठाशी आले, पण मुखातला देवकी बाळ सुटला नाहीये. बरं, मुखाने नामस्मरण चाललंय. आणि ते बैल नित्याप्रमाणे त्यांची जी जागा असते त्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन थांबला. आता एवढा रक्तबंबाळ झालेला देह आणि
जोगोबांना ही बेशुद्धी आली, मूर्छित झाले. पण एवढा त्रास आपल्या भक्ताला होतोय असं म्हटल्यानंतर भगवंताला चैत पडेल का? लक्षणी भगवंत तिथे आलाय. प्रभू आला धावून तयाने, प्रभू आला धावून तयाने, जोगोबांचे पाय मुक्त केले. कृपाहस्त त्यांच्या शरीरावरनं फिरवला आणि तो रक्तबंबाळ झालेला देह होता तो सुदिव्य असा देह झाला. आणि आपल्या या भक्ताला चारी भुजांनी आलिंगन देत होते. आणि जोगोबांना विचारताय भगवंत की एका चुकीसाठी एवढी मोठी शिक्षा तुम्ही स्वतःला करून घेतली, काय म्हणावं? असं भगवंताचं आणि त्यांचं बोलणं होत आहे. भगवंत म्हणतात की तुझ्या वंदन भक्तीने मी प्रसन्न झालोय म्हणून तुझ्या पुढे प्रकट झालोय. तुला काय हवं ते मागून घे. असं जोगोबांना भगवंतांनी सांगितलंय. आणि मग जोगोबा म्हणतात शीस मुकुटवर शोभे, जो रत्न जडीत आहे, तुझ्या कानामध्ये जे कुंडल होत आहे, तुझा मोर मुकुट हा तुला अत्यंत शोभायमान आहे. तुझं जे पितांबर वस्त्र जे आहे, तुझ्या गळ्यामध्ये जी गुणमाला आहे, ती बघूनच माझं मन तृप्त झालं. मला अजून काही नको. तेव्हा भगवंत म्हणतायत नाही नाही, तुला काहीतरी मागायलाच हवं. तेव्हा ते म्हणतायत की माझ्याकडनं वंदन भक्ती ही अशीच घडू दे की ज्या वंदन भक्तीने तू मला प्राप्त झालास त्या वंदन भक्तीमध्ये कधीही खंड पडू देऊ नये. कुठलाही मला लोभ तिथे निर्माण न होऊ दे. आणि माझा जो व्रत मी घेतलेला आहे, नित्य नेम धरलाय, जो दंडवत घालायचा, तुला वंदन करायचा, हा नेम माझ्याकडनं कायम स्वरूपी पूर्ण होऊ दे, एवढंच तू मला. म्हणजे भगवंत जरी द्यायला तयार असला तरी हे संत मागत नाहीत. बघा, ज्यांनी भगवंताची प्राप्ती झालीये तीच भक्ती जोगोबांनी मागितलीये, असे हे संत श्रेष्ठ असतात. म्हणून भगवत कृपा लाभण्यासाठी वंदन भक्तीचा अवलंब करून जसा भगवंत प्राप्त करून घेतला जोगोबांनी, आजही वारीला सगळेजण जातात. बार्शीला त्या भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय तिथून येत नाही. इतके श्रेष्ठ असणारे हे बार्शी निवासी हे जोगा परमानंद. म्हणून प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये जर आपण बघितलं तर कुठल्या ना कुठल्या भक्तीनी ह्या भगवंताची प्राप्ती त्यांनी करून घेतली. मग भगवंत प्राप्ती ज्या नमस्काराने होते, वंदन भक्तीने होते, ज्याने आयुष्य लाभतं, ज्याने बुद्धी प्राप्त होते, ज्याने ज्ञान प्राप्त होतं, गुरूंची कृपा लाभते, अशी वंदन भक्ती जी सोपी आहे, सुलभ आहे, सगळ्या ठिकाणी करता येण्यासारखी आहे आणि ती मानवाला सहज शक्य. इतर देहामध्ये आपण वंदन भक्ती करू शकत नाही. मग आपल्याला हा नरदेह जो दिलाय, तो नरदेहाने आपण जर वंदन भक्ती केली तर आपण एवढ्या सगळ्या गोष्टी सहज प्राप्त करू शकतो.
म्हणून वंदन भक्ती ही अशी श्रेष्ठ आहे असं मारुती राय मूळ पद्यामध्ये तुकोबांना सांगतायत की अशा ही 6वी भक्ती ही मी तुम्हाला आज कथन केली की तिचं श्रेष्ठत्व इतकं आहे म्हणून मूळ पद्यामध्ये त्याला तुकोबा सांगतात शरण शरण हनुमंता तुका आलो